हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे आमचा डे 2 गोव्यामधला आणि हा आहे आमचा दोघांचा आउटफिट. आणि आज आम्ही जाणार आहोत ओल्ड गोवा साईडला. ओल्ड गोवा एक्सप्लोर करणार आहोत. तर आता आम्ही जाऊन खाली नाश्ता करणार आहोत. नाश्ता काय काय आहे बघूया आपण. नाश्ता करून झाल्यानंतर आपली स्कूटी घेऊन नंतर जाणार आहोत ओल्ड गोवा साईड. चला गाईज. तर गाईज आज नाश्त्याला काय काय बघूया. सो आज ब्रेड, जाम, टी, कॉफी, पूरी, दाल, पोहा अँड भुजी. तर नाश्ता करूया. आम्ही चाललोय ओल्ड गोवा. आता कलर आहे माझा फेवरेट अँड इवन स्कूटी ऑल्सो रेड. हे बघा वातावरण कसं झालंय, एकदम ढगाळ वातावरण. असं वाटतं पाऊस पडतोय. कोण बोलतंय मे महिन्यात पाऊस पडत नाही? आहो एकदम ढग पावसाळी झाल्यात. हो, आणि एकदम थंड वार सुटलाय ना, मस्त वाटते. असं वाटते की विंटर सीझन चालू आहे. मस्त भारी वाटते. आणि आम्ही निघलो किती वाजता? 10:30ला. तरी असं वाटत नाही 10:30 वाजले. तिथले टेम्पल्स कसे आहेत, मस्त. हे इथले रोड्स सुपर्ब आहेत. हे बघा ओल्ड गोव्याचं एकदम पहाडी एकदम मोठी आहे. आणि हा बघा ब्रिज, 2 ब्रिज आहेत. आम्ही खालच्या ब्रिज होतो, वरती ब्रिज. गाईज बघा आम्ही ओल्ड चर्चला पोहोचलेलो आहोत आणि सेम अपोजिट साइडला आहे न्यू चर्च. आता आज शूट करून देतील का माहिती नाही, बट आम्ही ट्राय तर करू चर्च शूट करायचं. तर गाईज आता आम्ही आलो आहोत ओल्ड चर्चच्या इथे. आज डे 2चा पहिला जो पॉईंट आहे तो ओल्ड चर्च आहे. त्या साईडला बघितलात ना तर तो न्यू चर्च आहे आणि हा ओल्ड चर्च आहे. तर बघूया आतमध्ये शूट करायला देतात असेल तर आपण करू शूट. तर बघा इथे जो आहे ओल्ड चर्च. तर गाईस हा आहे ओल्ड चर्च, बघू शकता तुम्ही. आतमध्ये शूटिंगला अलाउड नव्हतं, तर इथं जे काही शूटिंगला भेटते ते तुम्हाला दाखवतो. ते काहीच समजत नाही, दाखवतो. तर गाईज ओल्ड चर्चमध्ये खालती जो येशूंचा जो बॉडी आहे ती बघण्यासारखी आहे. खालचा पोर्शन वरती जी 10 रुपीज एंट्री फी घेऊन जे फोटोज वगैरे आणि बाकीचं काय दाखवतात ते एवढं काय वर्थ नाही आहे आपल्याला. काय एवढं मला इंटरेस्ट नाही आला त्यात आणि आवडलं पण नाही. मोस्टली तुम्ही पण अवॉइड करा जायला तिथे, कारण ते जे काय आहे ते समजलं तर पाहिजे. पहिली गोष्ट त्या गोष्टी समजत नाहीत, कोण आहेत काय आहेत. त्यापेक्षा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बघा, तो खूप चांगला आहे. इथे फक्त गोव्याला फिरायला या. तुला तरी आवडलं वरती? हा, वरती समजलं नाही ऍक्च्युली. आपल्याला कसं आपला इतिहास आपल्याला माहिती आहे, इकडचा नाही माहिती. म्हणून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या मुलांना सांगा. बस एवढं. बाकी ठीक आहे, फिरण्यासाठी ठीक आहे. आणि ज्याला श्रद्धा असेल त्याच्यासाठी पण ठीक आहे, कारण प्रत्येकाची वेगवेगळी श्रद्धा असते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक धर्मात. सो ठीक आहे, आपण फक्त फिरायला आलो, कोणाच्या फिलिंग सोबत खेळायला नाही. आता आम्ही आलो न्यू चर्चच्या एरियामध्ये आणि हा आहे न्यू चर्च गोव्यात. इथे एंट्री आहे बट व्हिडिओ अलाउड आहे माहिती. व्हिडिओ अलाउड नसेलच गाईज. आतमध्ये फोटोला पण अलाउड नव्हतं, इथे माहिती नाही. आता बघू, आता इथे बघूया. गाईज इथे बघा एक मोठासा रिव्हर आहे आणि खूपच मोठा आहे तो रिव्हर. आणि त्या रिव्हर मुळे आम्हाला एवढं थंड वाटते ना, या उन्हाळ्यात खूपच थंड वाटते. हा बघा गाईज, हा असा रिव्हर मोठासा आहे, तिथून आम्ही चाललोय आणि एवढं थंड असं वाटतंय ना.
रिव्हर आणि आम्ही चाललोय लोक. नेहमीप्रमाणे मॅप लावलाय. जास्त नाही आम्ही शूट करणार, कारण काल खूप रोड शूट केले तिथले, आज नाही एवढे काय. आणि आम्ही चाललोय ना त्या रस्त्याला, आम्ही मधल्या ठिकाणी चाललोय. मॅप मध्ये बघू शकता, आय थिंक नाही दिसत. मधून रस्ता, इकडे पण रिव्हर आहे, इकडे पण रिव्हर आहे, पण इकडे थोडी झाडणार नाही रिव्हर, पण इकडे ही रिव्हर आहे. हे बघा मॅप मध्ये, इकडे पण रिव्हर आहे, तिकडे पण रिव्हर आहे, आणि आम्ही मधून चाललोय. तो ब्रिज जो आम्ही खालून आलो आणि तो वरचा ब्रिज, आम्ही निघतो इथून दुसऱ्या डेस्टिनेशनला चाललोय, दुसऱ्या लोकेशनला चाललोय. बघूया तिथे कसं काय. हे बघा गाईज, इथे बोटिंग सुद्धा आहेत. मस्त आहे प्लेस हा क्रूज आहे. ते नाईटला असतं, 45 मिनिट्स त्याचं हे. आणि तर गाईज आता आम्ही आलो आहोत लेडी चर्च गोवामध्ये. इथे मोस्टली मूवी शूटिंग्स वगैरे होतात. मी माझ्या फ्रंट साईडला मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, तर इथे मोस्टली मूवीजच्या वगैरे शूटिंग्स वगैरे होत असतात. आणि जे जे ठिकाण आहेत ते गोव्यातले फेमस चर्च आहेत, तिथं आपण फिरलोय. तर गाईज, जोपर्यंत आम्ही नदी किनारी होतो तोपर्यंत पूर्ण ह्युमिडिटी होती, मस्त थंडगार वाटत होता. आणि आता नदीपासून थोडं आम्ही लांब आहोत आणि आता आम्ही लेडी चर्चच्या इथं आलो आहोत. आणि इथे टेम्परेचर थोडं जास्त आहे आणि गरमी फील होते, पसीना पण यायला लागलेला आहे. कालपासून आम्हाला काल पूर्ण दिवस आम्हाला पसीना वाटला नाही, पण आज पसीना वाटतोय, कारण जरा गरमी वाढलेली आहे थोडी. तर कुठे कुठे आहे, पण मोस्टली जर तुम्ही बीच किनारी असाल तर बीच साईडला तुम्हाला भारी वाटेल. पूर्ण गार हवा असते आणि बाईकवरती राईड करण्याची मजा खूप भारी येते. आणि बीच किनारी तर हवा चालूच असते, त्यामुळे तिथे तुम्हाला काहीच वाटणार नाही. पण जसं तुम्ही ओल्ड गोवा साईडला आलात तर त्या साईडला रिव्हर आहे, बीच कमी आहेत. पण रिव्हरच्या किनाऱ्यावरून गेलात तर तुम्हाला थंडगार वाटेल, पण तिथून जसा रिव्हरपासून लांब आलात तर तिथं तुम्हाला थोडी गरमी जाणवेल. तर हा आहे लेडी चर्च. आय थिंक मी गुगल केलं होतं, राईट आहे का रॉंग माहिती नाही. आणि इथे खूप सारं मूवीजच्या वगैरे शूटिंग होत असतात. हा नक्की चर्च आहे आणि मूवीचे शूटिंग होतात, हे राईट आहे तुम्ही. पण लेडी चर्च आहे काय डोंट नो. आता आतमध्ये गोव्यातील फेमस चर्च मधून हा एक चर्च आहे. आतमध्ये एंट्री नाही आहे, पब्लिक थांबलेली आहे आणि आतमध्ये सोडत नाही आहेत. तर मोस्टली चर्चमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नसते. तर बाहेरून तुम्ही बघू शकता, हा एक प्लेस आहे, तर तुम्ही फिरण्यास लायक आहे, बघण्यास लायक आहे, फोटो वगैरे शूट करू शकता. आणि ह्याच्यानंतरला आता जवळजवळ दुपारचे 12:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही जेवणासाठी थोडं जाणार आहोत. भूक लागलेली आहे आणि मस्तपैकी आज फ्रायडे असल्यामुळे फिशवरती ताव मारणार आहोत आणि गोव्यातील फेमस फिश असतात ते ट्राय करू आम्ही. आणि आमची आज हल्दीची फर्स्ट इयर अॅनिव्हर्सरी पण आहे. आमची आज हळद होती, आज आमची हळद होती. आज उद्या लग्न आहे आमचं. आता आम्ही आलो आहोत. हे कॅन्टीन तुम्हाला वाटतं छोटं दिसतंय, पण इथे फूडची टेस्ट एवढी भारी आहे. बोलतात की इथे सेलिब्रिटीज वगैरे खायला येतात. इथे रस्त्यात सध्या काम चालू आहे, त्यामुळे इथे स्कूटी घेऊन नाही अलाउड झालं आम्हाला. तर आता आपण जाणार आहोत कोकणी कॅन्टीनमध्ये. हे बघा कोकणी कॅन्टीन. कोकणी कॅन्टीन सर्च केलं ना तर चर्चच्या बाजूलाच दिसेल तुम्हाला. चला आता आतमध्ये जाऊ. तुम्हाला पाहिजे असेल तर इथे डिश मेन्शन केलेले आहेत कोकणी कॅन्टीनमध्ये. तर आम्ही जी मागवलेली आहे ती किंगफिश थाली आहे. बॅक साईडला पण आहे. ह्याच्यात थाली मेन्शन नाही आहे, बट तुम्ही करू शकता ऑर्डर. गाईज आता मागवलेले आहे किंगफिश थाली. त्याच्यामध्ये किंगफिश आहे, हा कोलंबी रस्सा आहे, हा आहे सुका रस्सा, हा काय माहिती नाही, ही भाजी आहे, हे पण काय माहित नाही आहे, हे कोकमाचा आंबट आहे, लोणचा, अशी आहे किंगफिश थाली. हा सुकट चटणी. तर गाईज आताच आमचं लंच झालेलं आहे. ठीक होतं. मोस्टली तर इकडं कसं असतं जेवणामध्ये आहे ना, कुठल्याही म्हशीचा रस्सा करी असते त्यामध्ये कोकम जास्त यूज करतात. करी असो, बांगडा करी असो,
कोलंबी करी असो, कुपा करी असो, हा फक्त ती फिश असते ना फ्राय केलेली ती रव्यामध्ये करतात, ती चांगली लागते. बाकीच्या सर्व गोष्टी कोकम असतं, त्यामुळे आपल्या आगरी कोळी मसाल्याची आपल्याला सवय असते आणि त्यात कोकम जास्त आपण टाकत नाही. हा कधी जास्तच वास मारत असेल मच्छीला तेव्हा आपण कोकम वापरतो आणि लिमिट प्रमाणात. पण इथं जरा कोकमाचं प्रमाण जास्त असतं जेवणामध्ये, त्यामुळं मला तरी कालपासून आजपर्यंत कुठलीही डिश आवडलेली नाही. आज करून बोलतात की गोव्याला गेलं पाहिजे फिश खायला, पण अलिबागलाच बेस्ट भेटते आपल्या. अलिबागला नाही, ऍक्च्युली आपल्या आगरी भारी बनवतात. आगरीच भारी बनते. इथं आता हे रेस्टॉरंट आगरी कोली रेस्टॉरंट सगळी मुंबईची लोक येतील तिथे खायला, कारण इथं रेस्टॉरंटच नाही येतो. ते कोकणी नाही, ते कोकणी लोक आहेत. कोकणी आपल्याकडे कसं आगरीयांचं आहे, तर मग आगरी भारी बनवतात. मच्छी तीच, पण बनवायची टेक्निक डिफरंट असते ना. सगळ्यात भारी. हा बघा किती मस्त स्वीटचा मासा आहे, आपल्याला खायचा नाहीये तो. लेफ्ट तोच. हे बघा कसं. आणि ही बघा आय थिंक गोवा दर्शन बस जी आपली मुंबईला असते, गोवा दर्शन. आणि हा सगळं गाईज आता आम्ही आलो संगम मूवीच्या शूटच्या इथे, आणि इथे बघू शकता काउंटिंग तिकीट आहेत. 50 रुपीज पर पर्सन है. इधर एंट्री फी दाखो तो एंट्री फी है, अडल्ट के लिए 50 है, -25 है पर पर्सन. और यहाँ पे इन लोगों को दिखाना पड़ता है टिकट, ये फाड़ देंगे. और फिर यहाँ से है एंट्री. यहाँ पे हुआ था सिंगम मूवी का शूट. तर रस्ता आता आम्ही कन्फ्यूज करतो मॅप मध्ये. हा गुगल मॅप मध्ये रस्ता कन्फ्यूज करतो इथे यायचं असेल तर, पण तुम्ही विचारत आलात तर बेटर राहील. संगम मी इथे खांब होते असे रेडीमेड लावले होते, ते उचलले ते जाम ताकदवर खांब आहेत. ते रेडीमेड थर्माकोलचे खांब होते. बघू शकता इथं असं वगैरे काय लावले असेल त्यांनी. आणि हाच आहे तो पॉइंट जिथं सिंगमचा डोका भिडला होता सिंगमचा. आता माझी सटकली. आणि सिंगमनी तिथून रिव्हेंज घेतला होता याच पॉइंट वरून. आवाज आला मला चपक्क नाव ना, टाकली काय उडी. तर इथं बघू शकता तिन्ही साईडला म्हणजे सर्व साईडला इथं हा जो आहे पॉइंट, इथून एंट्री आहे. इथून सर्वीकडे बघायला गेलात तर पूर्ण समुद्र आहे. आणि हा इथे वरती पॉइंट पण आहे जिथे जाऊन तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता. त्याच्यामुळे इथे एंट्री फी वगैरे ठेवतात ते. ठीक आहे, वर्थ आहे कारण बघायला क्लिनिंग पण आहे. क्लीन आहे एरिया तसा, आणि एवढं काय वाटत नाही, गरमी वाटत नाही समुद्र किनारे असल्यामुळे. तर गाईस तुम्ही त्या सिंगम पॉईंटच्या वरती आलात तर हा तुम्हाला कॅमेरा भेटेल. तुम्हाला बॅक हा असा टॉप पॉईंट आहे जिथं तुम्ही शूटिंग, मोबाईल वगैरे व्हिडिओ शूट वगैरे फोटोज वगैरे काढू शकता. आणि भारी हवा येते, खूप भारी वाटते इथं. हे बघू शकता खूप भारी हवा येते आणि खूप पब्लिक पण येते. आणि इव्हिनिंगच्या टायमाला तर आणखीन भारी वाटेल. ते तिकडे रेस्टॉरंट आहेत बीचच्या साईडला, आणि हा असं पुरा पसरला समुद्र. भारी वाटते, गार एकदम हवा येते. तर आणि इथं पण बघू शकता एकाच झाडाला 2 फुलं आलेली आहेत. ती ॲक्च्युली एक वेल आहे पिंक कलरची, आणि ती येलो कलरची ते झाडाची फुलं आहेत, पण चाफा बोलतो. चाफा. हा तर ह्या पॉइंट वरून जाणार होतं पुढच्या पॉइंट वरती जे दोना बीच आहे तिथे. त्यानंतरला इव्हिनिंगला जर टाइम भेटला तर आपण क्रूज वरती जाऊ. तर चला गाईज आता आलं आम्ही पणजी मधल्या मिरमार बीच वरती. तुम्हाला बॅक साइड व्ह्यू दाखवतो. मस्त वालू मध्ये झोपलेले आहेत आणि वारा भारी सुटलेला आहे. ते बीचला सर्व साईडला झाड आहेत. बीच वरती लोक आहेत. सुनसान प्रायव्हेट बीच तर पूर्ण सुनसान बीच आहे. कोण दिसत नाही ते. सो आता जरा पब्लिक येतंय. मगाशी कोणच नव्हतं, आम्ही दोघेच होतो, बट आता येतंय.
आणि ते रेड फ्लॅग बघून आम्हाला वाटलं होतं की हा बीच आय थिंक अलाउड नसेल टुरिस्टला, बट आहे. प्रत्येकजण आपापला स्पॉट जसं कम्प्लीट होतं तसं येतोय. आम्ही मे बी लवकर कम्प्लीट केलं असेल म्हणून आम्ही लवकर आलो, नाहीतर सर्व येतात. आणि खूप सुंदर असा बीच आहे. आणि आय थिंक हा बीच ना प्री वेडिंगसाठी यूज केला जात असेल, कारण का इकडे खूप सामसूंग आहे आणि कोणच नाही आहे, शूट इझिली होऊ शकतो. आणि इथे हे बघू शकता 2 लाईन दिसते, हे गाडीचे लाईन आहे. ते गाडी एक गेली आता मगाशी टेम्पो, म्हणजे इथे गाडीही चालू शकते. सो चांगलं आहे हा बीच आणि खूप भारी वाटते बीचवर, थंडगार. काहीच बघू शकता तिथे कोणतरी येतोय. तुम्ही ओळखता का त्या माणसाला? बघा, हे बघा कोण येतोय. आय थिंक येत नाहीये, लिटिल बिट येते. लेट्स सी किती आणतात, कितपर्यंत आणतात. तर वालू आहे, सर्वकडे वालू आहे. आम्ही ॲक्च्युली स्टंट करतोय, इथे चालवायचं ट्राय करणार आहोत. बघूया जमते का. जर इथे आणायची जमली तर इट्स ओके. बीच राईड हे बघा बीच. वाव, इट्स लुकिंग लाईक अ वाव. स्टंट करतोय, स्टंट. हे बघा बीच इथे. आमची प्री वेडिंग आफ्टर मॅरेज. लोक बिफोर मॅरेज करतात, आम्ही आफ्टर मॅरेज करतो. तुला चालवायचे बिकॉज मला माझा ड्रायव्हर सोबत बसायचं.